रायगड जिल्ह्याची ओळख म्हणजे इथली सह्याद्रीची डोंगररांग, निसर्गाची ही अद्भुत देणगी, जिथे इतिहास आणि सौंदर्य यांचा अनोखा संगम आपल्याला पाहायला मिळतो. पावसाळ्यामध्ये तर या डोंगररांगा अधिकच नयनरम्य बनतात. हिरव्या गार रंगांची अगदी चादर ओढल्यासारख्या. पावसाळ्यात रायगड जिल्ह्यातील प्रत्येक डोंगर आणि दरी जिवंत होते. ताम्हिणी घाटासारख्या ठिकाणी तर निसर्गाच्या अद्भुत जादूगरीचा अनुभव येतो. धुके आणि हिरवळ एकमेकांना बिलगतात आणि त्यातून तयार होते एक स्वप्नातील दृश्य. याच डोंगर रांगांच्या कुशीत वसलं आहे एक सुंदर गाव, कुंभे त्याचं नाव. माणगाव तालुक्यात असलेलं हे गाव शांत आणि थंड हवेसाठी ओळखले जाते. पावसाळ्यात कुंभेची हिरवळ अधिकच मनमोहक वाटते. कुंभे गावची शान म्हणजे इथला प्रसिद्ध कुंभे धबधबा. याच परिसरात एक महत्वाकांक्षी प्रकल्प साकारला जात होता, कुंभे प्रकल्प. वीज निर्मिती आणि सिंचनाचे स्वप्न घेऊन सुरू झालेल्या प्रकल्पासाठी डोंगरात तयार करण्यात आलेला एक बोगदा होता. आज हाच बोगदा आपल्याला धबधब्याकडे जाण्यासाठी एक महत्वाचा मार्ग बनलेला आहे. आणि मित्रांनो, हे आहे कुंभे धबधब्याचे मनमोहक दृश्य. सुमारे तब्बल 300 फूट उंचावरून कोसळणारे हे पाणी. पावसाळ्यात याचे सौंदर्य अक्षरशः डोळ्यांची पारणे फेडते. आजूबाजूला असलेली हिरवळ आणि मध्येच दाटून येणारे हे कापसासारखे धुके. हे दृश्य अनुभवण्यासाठी खूप दूरहून पर्यटक इथे येतात. नमस्कार मित्रांनो, हाय. सकाळी सकाळी उठून आम्ही आलो आहे वॉटरफॉल पाहिला. माझ्यासोबत आहे निलेश. हा तोच निलेश जो माझ्यासोबत मधुगिरी किल्ल्याला होता. तर आम्ही आलो आहे एक वॉटरफॉल पाहिला. हा वॉटरफॉल आहे रायगड जिल्ह्यात आणि रायगडमधला हा वॉटरफॉल पाहायचा म्हणून आम्ही काल रात्री निघालो. रात्रभर ड्रायव्हिंग केली आणि त्याच्यानंतर पोलादपूरला येऊन राहिलो. पोलादपूरला एक ॲव्हरेज रूम मिळाली, तशी बरी होती. आणि तिथून पुढे आत्ता आम्ही वॉटरफॉलला आलो आहे. वॉटरफॉलचे थोडे शॉट घेतले आणि तुम्हाला आत्ता आम्ही वॉटरफॉल दाखवलं. तसं तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण वेस्टर्न घाटात आलो आणि पश्चिम घाटातल्या या धबधब्याचं नाव आहे कुंभे वॉटरफॉल. शनिवार आणि रविवार वगळता इथे तुम्हाला शांतपणे निसर्गाचा अनुभव घेता येतो. धबधब्याच्या माथ्यावर थेट गाडीने पोहोचता येते. पण या धबधब्याचे विहंगम आणि अधिक सुंदर दृश्य पाहण्यासाठी आपल्याला या व्ह्यू पॉइंटवर जावे लागते. कुंभे धबधब्याचे हे सौंदर्य नक्कीच खूप आकर्षक आहे.
पण इथे एक गोष्ट लक्षात घेणे खूप महत्त्वाचे वाटते. धबधब्याच्या आसपास अनेक ठिकाणी कडे अतिशय धोकादायक आणि निसरडे आहेत. दुर्दैवाने जुलै 2024मध्ये इथे एक अत्यंत दुःखद घटना घडली. अन्वी नावाची एक तरुण आणि उत्साही मुलगी रील बनवण्याच्या प्रयत्नात तिचा पाय घसरला आणि ती खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत तिचा जीव गेला. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने पर्यटकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले. नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे कुंभे वॉटरफॉलला. कुंभे वॉटरफॉलची अतिशय सुंदर दृश्य आपण पाहिले. इथं शिवरामदादा आहेत आपल्यासोबत. हे स्थानिकच आहेत आणि इथं आलेल्या पब्लिकला कंट्रोल करण्याचं काम करतात. असे इथं 2 पॉईंट आहेत की जिथून पाहता येतं. परंतु एक गोष्ट म्हणजे काय आहे मित्रांनो, तुम्ही जर हा व्यवस्थित एरिया पाहिला तर स्लिपरी एरिया आहे. तर त्याच्यामुळं इथं जे बॅरिकेड्स टाकलेले आहेत लाकडाचे आहेत, ॲक्च्युली बांबूचे, तर याच्या अलीकडे राहून जर तुम्ही पाहिला तर कुंभे वॉटरफॉल खूप सुंदर आहे, अप्रतिम दिसतो आणि पाहण्यासारखं आहे, एन्जॉय करू शकता तुम्ही. परंतु बऱ्याचदा असं होतं कुंभे वॉटरफॉलला तुम्ही ज्या रील्स किंवा व्हिडिओज बघितल्यात त्याच्यात बऱ्याच ठिकाणी आहेत ना, लोक खाली जातात आणि तिथून व्हिडिओज करण्याचा प्रयत्न करतात. तर ते रिस्की आहे, तुमच्या जीवाला रिस्की आहे. जे रेस्क्यू करतात त्यांना 5-5, 6-6 तास लागतात. मित्रांनो, काय गरज नाही आहे. इथून खूप सुंदर दिसतो वॉटरफॉल आणि आठवणीने इथं आल्यानंतर पहा. आणि आजूबाजूचे दृश्य तुम्हाला जे दिसतंय ते पश्चिम घाटाचं अतिशय सुंदर दृश्य इथून पाहायला मिळतं. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ न्यू मागान. निसर्गाचा आनंद घ्या, पण तो अनुभवा. आपल्या सुरक्षिततेला सर्वात जास्त महत्त्व देऊनच तो घ्या. कोणत्याही धोकादायक ठिकाणी सेल्फी किंवा व्हिडिओ काढण्याचा मोह टाळा. निसरड्या कड्यांपासून आणि धोकादायक जागांपासून दूर राहा. कुंभे धबधबा आणि रायगडाच्या सह्याद्रीचे सौंदर्य अतुलनीय आहे. या सौंदर्याचा आनंद घ्या, पण जबाबदारीने आणि सुरक्षिततेची काळजी घेऊनच. आपली सुरक्षा आपल्याच हातात आहे. निसर्गाचा आदर करा आणि सुरक्षित राहा. मित्रांनो, सह्याद्री जो आहे हा खूप सुंदर आहे. सह्याद्रीत असे अनेक वॉटरफॉल्स तुम्हाला पाहायला मिळतात. अगदी सुंदर, म्हणजे माझ्या बरोबर समोर आहे तो. त्याच्यामुळं मला पाहायला इतकं भारी वाटतं. आणि विशेष म्हणजे आज सकाळी लवकर आलो आहे, कोणच नाही आहे, मी एकटाच आहे. माझ्यासोबत निलेश आणि शिवरामदादा, म्हणजे फक्त आम्ही 3 माणसं आहे इथं. तर इतका सुंदर सह्याद्री तुम्हाला पाहायला मिळतो. तर या सह्याद्रीच्या ज्या वेळेस तुम्ही फिरता त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा, निसर्गात आपण जाताना निसर्गातली कुठलीही गोष्ट आपण घरी आणायची नाही आणि आपली कुठली गोष्ट तिथं टाकायची नाही. मी येताना बघितलं इथं बऱ्याच कॅन्स, बिअरच्या बॉटल्स वगैरे इथं टाकल्या होत्या आजूबाजूला. तर कचरा करू नका मित्रांनो. आपला एरिया आहे तर आपला एरिया, आपला जिल्हा, आपला तालुका किंवा आपलं राज्य जे आहे, आपला देश आपण स्वच्छ ठेवला पाहिजे. आणि या बेसिक गोष्टीत मला नाही वाटत सारख्या तुम्हाला सांगाव्यात. परंतु कृपा करून अशी नैसर्गिक सुंदर ठिकाणं आहेत ना, ही पहा. ही तुम्हाला मी दाखवतो आहे. माझ्याबरोबर बरेच यूट्यूबर आहेत जे हे तुम्हाला ठिकाणं दाखवतात. परंतु ही ठिकाणं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण की कदाचित आपल्या फ्युचर, आपलं जे पुढच्या पिढीला आहे त्या पुढच्या पिढीला आपण काहीतरी आपला वारसा देऊ आणि चांगल्या गोष्टी देऊ की ज्या त्यांना देखील ते पाहायला आवडतील. आणि असंच माझ्यासोबत कनेक्टेड राहा. आपण कुंभे वॉटरफॉलला आलो आहे. कुंभे वॉटरफॉल पाहायला त्या बोगद्यातून आपण बोगद्यातून बाहेर आलो. कुंभे वॉटरफॉलचा जो पार्किंगचा पॉईंट आहे तिथे आत्ता सध्या आपण, आणि कुंभे वॉटरफॉलच्या पार्किंगच्या पॉईंटवरून आपण कुंभे वॉटरफॉल पाहिला आहे. इथून मस्त सह्याद्रीतले धुकं आलं आहे, ढग उतरल्यात खाली अगदी. आणि हे पाहून आपण इथून निघायचं आहे. बराच वेळ झाला आहे, आपल्याला अजून एक स्पॉट करायचं आहे. इथून हार्डली 50-60 किलोमीटर आहे. माझ्यासोबत कनेक्टेड राहा. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ न्यू माकान. अशा रीतीने आपण कुंभे वॉटरफॉल पाहून बाहेर पडतोय. आपल्याला अजून एक ठिकाण पाहायचं आहे. फायनली इथं आमची गाडी, इथपर्यंत गाडी येते. इथून हार्डली 5 मिनिटाचा ट्रेक आहे, म्हणजे 5 मिनिटाचा उतार आहे. खाली जाऊन तिथून पाहता येतो.